कोणत्या आईला असं वाटत नाही की आपलं बाळ हेल्दी, वजनदार, बाळाचं वजन भरपूर असावं आणि हेल्दी बाळ राहावं. बाहेरचं काय चमन खाऊ नये. घरातलं एकदम केलेलं हेल्दी खावं. त्याच्यासाठी हे साधी सोपी रेसिपी आहे. हे 6 ते 12 महिन्याच्या बाळाला चलते ही रेसिपी. म्हणून ह्याच्यात मी तांदूळ, मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ घेतली. त्याला स्वच्छ धुवायचं. त्याच्यात थोडासा टमॅटो आणि बटाटा टाकायचा आणि पातेल्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल टाकलं तरी चालेल तुम्ही. तरी हे टाकून सगळं तुम्ही मिक्स करायचं आहे. थोडीशी हळद आणि 1 चिमटभर मीठ टाकायचं. मीठ आणि साखर बाळाला देत नाहीत, पण मी इथं थोडीशी टाकली आहे मीठ. त्यानंतर ह्याला हलवून थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर ह्याला आपण मस्त गाळ येईपर्यंत शिजू द्यायचं. खूप भारी लागते. बाळ एकदम चटकारे देऊन खातं. माझं तर बाळाला हे रेसिपी खूप आवडते. ही खिचडी हे शिजल्यानंतर हे अशा प्रकारे शिजते. ह्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये असं बारीक एकदम प्युरी करून घ्यायचं. तुमचं बाळ मोठं असेल तर तुम्ही थोडंसं बारीक मॅशरनं करून देऊ शकता. माझं बाळ आता 7 महिन्याचं आहे त्याच्याने ह्याला मी असं देते. हे असं बारीक हे बघा अशा प्रकारचे होते प्युरी. खूप माझ्या बाळाला आवडते आणि त्याचं वजन पण खूप आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला हेल्दी पाहिजे असेल बाळ तर ह्या रेसिपी नक्की